अंड्यापासून बरेच विविध प्रकारचे डिशेस केल्या जातात। तर आज मी तुमच्यासाठी अशीच एक अंड्याची डिश घेऊन आलेली आहे, ती म्हणजे अंडा भुर्जी। ही अंड्याची भुर्जी एक स्पेशल मसाला वापरून एकदम स्वादिष्ट कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे मी 4 अंडे घेतलेले आहेत। त्यानंतर वाटीमध्ये बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर आहे, अर्धा टोमॅटो घेतलाय, एक मध्यम आकाराचा कांदा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता या ठिकाणी टोमॅटो खूप मोठा होता म्हणून मी अर्धाच वापरलेला आहे। कांदा, टोमॅटो आणि मिरची हे सगळं एकदम बारीक चिरून घ्यायचे। आता एक बाउल घेतलाय, त्यामध्ये हे जे अंडे आहेत हे आपल्याला सगळे फोडून घ्यायचेत। तर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हे अंडे फोडून घ्यायचेत। तर आपण इथे एकूण 4 अंड्यांचा वापर केलेला आहे। तुम्हाला किती प्रमाणात भुर्जी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे अंड्यांचं प्रमाण ठेवायचं आहे। आता इथे सगळी अंडी ह्या बाउलमध्ये फोडून घेतली आहे। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि ही अंडी चांगली फेटून घ्यायची आहेत, म्हणजे हे जे मीठ आहे हे या अंड्यांमध्ये नीट मिक्स होईल। तर अंडी सगळी इथे फेटून झालेली आहेत। आता पुढची प्रोसेस करायला घेऊयात। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर इथे तेल फार वापरायची गरज पडत नाही, मी अगदी 2 छोटे चमचे इथे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात आधी मिरची टाकून घ्यायची। मिरची चांगली परतली की मग जो बारीक चिरलेला कांदा आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला कांद्याचा कलर वगैरे काहीही चेंज करायचा नाही आहे, तर कांदा फक्त चांगला मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर कांदा इथे चांगला मऊसूत झालेला आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी याच्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ। मीठ टाकलं की टोमॅटो जो आहे तो लवकर परतला जातो, लवकर मऊ होतो, त्यामुळे इथे अगदी थोडं मीठ टाकून घेतलं आहे। कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण चांगले परतून झाले की यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कांदा टोमॅटो सोबत कोथिंबीर पण चांगली परतून घ्यायची। कोथिंबीर यामध्ये टाकल्यामुळे जी फोडणी आहे ती अजून चांगली होते, त्यामुळे आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण परतून घेतलेली आहे। आता यामध्ये काही पावडर मसाले टाकून घ्यायचे। तर सगळ्यात आधी इथे टाकायची आहे 1 छोटा चमचा हळद आणि इथे हिरवी मिरची वापरलेली आहे म्हणून 1 छोटा चमचा इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे। तुम्हाला भुर्जी कितपत तिखट आवडते त्यानुसार इथे मिरचीचं प्रमाण ठेवा। आणि आता याच्यात जो स्पेशल मसाला आपण वापरणार आहोत तो इथे मी 2 छोटे चमचे टाकलेला आहे। तर हा जो स्पेशल मसाला आहे तो आहे किचन किंग मसाला। तुमच्याकडे समजा किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही ब्रँडचा चिकन मसाला किंवा मटन मसाला जो मिळतो तो वापरा। तो वापरल्यामुळे अंडा भुर्जीची जी चव आहे ती खूप छान होते। पण मी आवर्जून सांगेल की तुम्ही इथे किचन किंग मसालाच वापरा आणि किचन किंग मसाला वापरून अंडा भुर्जी करून बघा, खूप भन्नाट चव येते। आता ह्याच्यामध्ये मगाशी आपण जे फेटून घेतलेली अंडी आहेत ती सगळी अंडी टाकून घ्यायची आहे आणि ती अंडी याच्याबरोबर नीट मिक्स करून घ्यायची। एक 3 ते 4 मिनिटं आपण ही अंडी अशीच चांगली मिक्स करून घेणार आहोत। तर 3 ते 4 मिनिटांनंतर बघा सगळी जी अंडी आहेत ती अशी कोरडी झालेली आहेत। ही भुर्जी आत्ता थोडीशी ओलसर आहे। तुम्हाला जर अशी ओलसर भुर्जी आवडत असेल तर तुम्ही अशीच सर्व करू शकता किंवा मग अजून एक 2-3 मिनिटं आपण ही भुर्जी अशीच परतून घेऊयात। आणि 2-3 मिनिटांनंतर बघा यातलं जवळपास सगळं पाणी आटलेलं आहे आणि एकदम छान कोरडी अशी ही अंडा भुर्जी इथे तयार झालेली आहे। अंडा भुर्जी तयार झाल्यानंतर याच्यावर थोडीशी परत एकदा हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि ही अंडा भुर्जी आता खाण्यासाठी तयार आहे। तर याच्यामध्ये आपण जो किचन किंग मसाला वापरला आहे त्याच्यामुळे ह्या अंडा भुर्जीची चव खूप छान होते। तर तुम्हीही नक्की वापरून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।